काल ना यांनी मस्त गरमागरम खवा आणला होता आणि म्हटले होते की मला उद्या सकाळी डब्यासाठी खव्याच्या पोळ्याच बनव. मग काय सकाळी उठून लवकर खवा गरम करायला घेतला कढईमध्ये. खवा गरम झाल्यानंतर जरा असा पातळ होतो, मग त्याच्यामध्ये साखर टाकली. आता इथे साखर टाकलेली तुम्हाला दिसली नसेल का, तर मी व्हिडिओ नंतर शूट करायला घेतला. म्हटलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी. साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतर साखरेचं होतं पाणी, मग जरा खवा पातळ होतो. त्याच्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ खिसून द्यायचं आणि मग अजून एक 5-10 चांगला खवा शिजवून घ्यायचा. तर खवा शिजल्यानंतर ना खूप असा घट्ट होतो. मग अशा घट्ट प्रमाणात खवा गरम करून घ्यायचा. चपातीचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं आणि पटकन खवा गरम करायला घेतला होता. तर बघा अशा प्रकारे खवा गरम करून घ्यायचा. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी म्हटलं तूप चपातीच खावी. आज बाळासाठी उपीट केलं होतं, पण त्याला काही ते उपीट त्यांनी खाल्लंच नाही. मग त्याची प्लेट तशीच पडून राहिली. मग आम्ही दोघंजण चहा चपाती खायला घेतली. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला काय खाता मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर दुसरीकडे माझं साई काढायचं काम चाललं होतं का, तर साई चपातीला असंच जर दाखवलं तर आहोंना साई खाण्याची तलब होते चहामध्ये टाकून. म्हणून पहिल्यांदा साई मी दुसऱ्या पातेल्यात शिफ्ट करते, मला तूप पण बनवायचं असतं म्हणून. तर चहा चपाती आमची रेडी झाली होती, तर आम्ही नाश्ता करून घेतो. नाश्ता झाला की परत मी खव्याच्या पोळ्या तयार करायला घेतल्या. तुम्ही याच्या आधी तर खव्याच्या पोळ्या केल्या आहेत का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या सोलापूरमध्ये खव्याची पोळी कॉमन आहे. खव्याची पोळी म्हणा, शेंगदाण्याची पोळी म्हणा, आमच्यात सारखी बनते. त्याच्यामुळे आम्ही इथं पुण्यात पण सारखंच बनवतो. कधी खाल्ली नसेल तर खव्याची पोळी नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते. पुरणपोळीपेक्षा पण भन्नाट लागते खव्याची पोळी. पुरणाच्या पोळीसारखंच पुरण कसं आपण फिलअप करतो तसेच फिलअप करायचं आणि पोळी लाटून घ्यायची आणि मस्त तूप लावून शेकून घ्यायची. तसं खव्याची पोळी करायची म्हटलं की दुसरा कोणती भाजी करायची काही गरज नाही. नुसती खव्याची पोळी टिफिनला दिली तरी चालते. तसंच काही होतं, आज फक्त खव्याची पोळीच मी बनवणार होते टिफिनसाठी आणि आमच्या दोघांसाठी पण मी तेच बनवणार होते. बाळाला खव्याची पोळी पण खूप आवडते, त्याच्यामुळे मी आज तेच बनवलं होते. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.